काहीतरी करायला घेतलं का भलतंच काहीतरी होऊन बसते. म्हटलं दूध गरम होते तोवर आपलं काहीतरी आवरावं, तर इथे दूधच आटून बसलं. जाऊ द्या, आता काय बोलणार ना. इथे थोडा वेळ बाहेर जाऊन आली तर घरात हा पसारा बघून आलं टेन्शन. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. शेवटी माझ्या दुःखाला फोडणी देऊन वरून कोथिंबिरीने सजवलं. हे टेन्शनमुळे खूप भूक लागलेली आणि त्यात चटपटीत खायचं मनही केलं, म्हणून पटकन भाकर काढ आणि चटकन गरम तव्यात तेल ओतलं आणि पटपट भजी टाकायला गेली तर हे चमच्याने काही भजी पडेनाच. म्हणून म्हटलं जाऊ दे, आपल्या हातानेच टाकावं. म्हणून गरम गरम तेव्हा तशा भज्या सोडल्या. गरम गरम भजी तळताना खरं तर तोंडाला पाणी सुटलेलं, पण शेवटी दम धरला आणि एक फेरी येऊस तर वाट बघू म्हणून पटकन ती काढून घेतली. बाकीचे भजी होऊस तर काही दम निघेना, म्हणून खाऊ का नको खाऊ का नको असा विचार करत होते. म्हटलं जाऊ दे, एकदाची खाऊनच घेते. गरम गरम अशी तोंडात टाकली तेव्हा कुठे मनाला शांती भेटली. पोटाला आसरा भेटल्यावर टेन्शन कसं दूर गेलं. ते कामं कशी मग झटपट पटापट झाली. आता अवेळी खाल्ल्यामुळे भूकमोड झाली, म्हणून फक्त डाळ भात